आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते, असं प्रतिपादन युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. विकसित भारत युवा नेता संवाद 2026 परिषदेचं उद्घाटन मांडवीय यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत झालं. त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञान, उद्योग, प्रशासन, शाश्वत पर्याय आणि सामाजिक विकास अशा क्षेत्रांमध्ये विविध उपाय सुचवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावं, हे या संवादामागचं उद्दिष्ट असल्याचं मांडवीय यांनी सांगितलं. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी मनपा क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदान क्षेत्रातील मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याची सूचना मतदारसंघातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण सुट्टीऐवजी 2 ते 3 तासांची सवलत देता येईल, असं या पत्रात म्हटलं आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारसभांना वेग आला आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा आज अकोला आणि नांदेड दौरा असून विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत उमेदवारांकरिता जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच भाजपचे प्रचारक, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि खासदार मनोज तिवारी आज नागपूर शहरात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज शहरात 3 भव्य जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले असून या सभांच्या माध्यमातून ते जनतेला संबोधित करतील. अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक कार्यक्रमात नमूद केल्यानुसार उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे व शपथपत्रे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आली आहेत. तसेच अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची सविस्तर माहिती नागरिकांना सुलभरित्या पाहता यावी, यासाठी ही सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या संगणक प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात आली असून ती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी अंतिम उमेदवारांची यादी, त्यांचे शपथपत्र तसेच इतर आवश्यक तपशील पाहण्यासाठी mahasekelection.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मर्यादित षटकांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज वडोदरा इथं खेळला जाणार आहे. सामना दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. मालिकेतील दुसरा सामना 14 जानेवारीला राजकोट इथं, तर तिसरा आणि अंतिम सामना 18 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र सायंकाळी 6 वाजता प्रसारित केलं जाईल. नमस्कार.